गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। श्री गुरूंना नमस्कार करते, आपणा सगळ्यांना नमस्कार करते। आज गीता जयंती, त्यामुळे भगवान श्रीकृष्णांना परत एकदा नमस्कार करते। आपला चाललंय प्रकरण दुसरं, ज्याच्यात अनुभवाचं दृढीकरण सांगतात श्री गुरु। आणखीन ह्या दृढीकरणात आपण गेल्या वेळी जे पाहिलं तर ते सकुणाच्या बद्दलचं पाहिलं की होवावी विषयी विरक्ती आणि चित्तास प्रत्यगावृत्ती, करावी ईश्वरी भक्ती अनन्य भावे। म्हणून त्यांनी सांगितलं की अनन्य भावाने ईश्वराची भक्ती करावी। आणि त्याच्यानंतर त्यांनी साक्षीत्व आपल्याला सांगितलं की ज्या वेळेस आपण ध्यानाला बसतो तर तेव्हा वृत्ती मनात ज्या ज्या उठतील तर त्यांचं साक्षीत्व करायचं, म्हणजे त्या जशा जात आहेत तशा जाऊन द्यायचं, त्या मनाकडे आपण वेगळेपणाने पाहायचं। आणि म्हणून ते सांगतायत की जर का आपण मनाच्या बरोबर धावायला लागलो, म्हणजे कल्पनांना आपण मी कल्पना करतेय आणि त्या कल्पनांच्या प्रवाहात आपण वाहत गेलो, त्यांचं साक्षीत्व जर का आपण केलं नाही तर काय होतं, तर मनासवे धावता न तुटे संसार व्यथा, म्हणून येणेसी वेगळे होता असे महासुख पै। 52वी होवी की जोपर्यंत मन धावताय विषयांच्या मागे, का धावतं, कारण वासना असतात तशा वासनांच्या प्रमाणे बुद्धीमध्ये आणि मनामध्ये ते तरंग उठत जातात। ते हवं नको सगळं वासनांच्या नुसार होतं। आणि जर का आपण आपलं क्रियमान स्वातंत्र्य न वापरता त्या वासनांच्या मागे, म्हणजे त्या विषयांच्या मागे धावत जर का राहिलो तर काय होईल, संसारात काहीतरी फरक पडेल का? जसा संसार चाललाय तसा चालेल, त्या मनाला आवर घालणं हे अत्यंत जरूर आहे। म्हणून मनासवे धावायचं नाहीये। जोपर्यंत धावतोय तोपर्यंत संसारातले सगळे ताप जसेच्या तसे राहणार आहे। आणखीन जे महासुख आपल्याला मोक्षाच्या ह्याच्यात, म्हणजे जीव ब्रह्मैक्यात मिळतं, जे ब्रह्म परमानंद रूप आहे, त्याचा लाभ आपल्याला होणार नाही। म्हणून काय कर, तर म्हणवनी जो जो संकल्प उठी, न वचावे तयाची पाठी, वळावी मागवती दिठी निरालंबी। म्हणून जेव्हा जेव्हा संकल्प उठेल, आपण ध्यानाला बसलेले आहोत, संकल्प उठला की त्याच्या प्रवाहात अजिबात सापडायचं नाही। आपलं मन आपल्याला माहिती आहे की एखादा विषय धरतं, त्याच्यानंतर जसं स्वप्नात चालतं की एकातून दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं, असं स्वप्न वेगवेगळी पडत जातात, तर तसंच आपलं मन विचारायला सुरुवात कुठे बरं केली होती अशा पद्धतीने आपल्याला एक एकदा मागे यायला लागतं। इतकं ह्याच्यातून त्याच्यात, त्याच्यातून त्याच्यात, म्हणजे साडीच्या बद्दल विचार केला तर साडी आता ही कुठनं आणली होती, मग तिथे काय काय पाहिलं, मग तिथे पाहिलं तेव्हा बरोबर कोण होतं, मग त्यावेळी काय घडलं, म्हणजे साडीच्या वरनं मी कुठे गेले, पार कुठच्या कुठे निघून गेले। असं आपला मनाच्या सवे जेव्हा आपण धावायला लागतो तर तेव्हा अशा साखळीत आपण अडकतो, मूळ मुद्दा आपला कुठेही निघून जातो आणि मनाच्या पण प्रवाहात वाहत जातो। म्हणून असं करायचं नाही, तर वळावी मागवती दिठी निरालंबी, परत अंतःकरण वृत्ती आपल्या स्वरूपाकडे, निरालंब म्हणजे ज्याला कसलंही आलंबन नाहीये, असं जे आहे, आलंबन म्हणजे आधार नाहीये, ते निराधार आहे का? आपण एखादी व्यक्ती निराधार आहे म्हणतो, म्हणजे कसलाही आधार नाही, एकाकी वगैरे, तसं नाहीये ब्रह्म। निराधार म्हणजे त्याला आधाराची गरजच नाहीये, तेच एकमेव आहे। आणि जे काय भासताय आपल्याला आज, त्या सगळ्याला ते आधार आहे, पण त्याला स्वतःला कसलाही आधाराची गरजच नाहीये, म्हणून ते निरालंब आहे।
त्या अंतःकरणाला त्या आत्मस्वरूपाच्या कडे फिरवायचं आहे. आणखीन इथे सांगितलंय, म्हणजे आधी ईश्वरी भक्ती म्हटलेलं आहे, पण इथे मूर्तीचं म्हणा किंवा ओंकार म्हणा किंवा नाम म्हणा, असं कसलंही आलंबन इथे द्यायचं नाही. इथे जी सांगतायत ती पूर्ण निर्गुण उपासना सांगतायत. निर्गुण उपासना म्हणजे सोहम साधना, म्हणजेच त्याला अहंग्रह साधना असंही म्हणतात. निरालंब जे आहे म्हणजे जीव ब्रह्मैक्याचा जो अभ्यास आहे, तर त्याच्यासाठी अनेक पद्धतीने आपण त्या सोहमवरती आरूढ होऊ शकतो, सोहमपर्यंत पोचू शकतो. हे जे सोहमपर्यंत पोचणं आहे, त्याच्यानंतर अंतःकरण वृत्ती जेव्हा केवळ सोहम एवढंच मनात ठेवते, तर तशा पद्धतीने जर का गेलो, त्याला महाकारण देह म्हणतात. तशा पद्धतीने जेव्हा आपण सोहमवरती आरूढ होतो, तेव्हा त्याला अहंग्रह ध्यान असं नाव आहे. म्हणजे स्वतःचं स्वतः ग्रहण करायचं आहे, ते मीच माझं स्वरूप जाणून घ्यायचं आहे. आणखीन त्यासाठी आत्मस्वरूप जे आहे, तेच ब्रह्मस्वरूप आहे आणि ते मी आहे, हा निश्चय करायचा. त्याचंच सतत ध्यान करायचं, तेच मनात ठेवायचं, दुसरं काही ठेवायचं नाही. पण आपल्याला तर आठवणारच आहे सतत काही ना काहीतरी, स्वभाव आहे तो मनाचा. मग काय करायचं? जो जो विषयो आठवैल तो विवेकशस्त्रे विदारी जाईल, तरीच मिथ्यात्वे चिळसी उपजैल सहज तेथीची. म्हणजे विषय आठवला काही, तर त्याचं विवेकशस्त्रे विदारी जाईल, म्हणजे विवेकरूपी शस्त्राने त्याचे तुकडे करावे, त्याचं थोडक्यात पृथक्करण करावं. विवेकाने कुठच्याही पदार्थाचं आपण पृथक्करण करू शकतो. आणखीन मग काय करायचं? म्हणजे आत्मानात्म विवेक, सारासार विवेक, सत्यानृत विवेक, हे जे सगळे विवेक आहेत, तर त्यातला जो आपल्याला त्यावेळेस योग्य वाटेल तो तिथे वापरायचा. जो मनात ताबडतोब येईल तो वापरायचा, कारण सगळे एकच आहे. जे सत्य आहे तेच नित्य आहे, तेच आत्मतत्व आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला तो विवेक वापरायचा आणि मनाने जो कुठला विषय आपल्याला आठवलाय, त्याच्यातलं सत्य काय, आणखी मिथ्या काय, आत्मा काय, अनात्म काय, ह्याचं सतत आपल्याला विश्लेषण करत राहायचं. विवेकशस्त्रे विदारी जाईल, म्हणजे मनाला शक्यतो विषयात जाऊनच द्यायचं नाही. पण समजा मन गेलं तिथे, तर कुठच्या विषयात गेलाय? अन्नात गेलाय. मग अन्नात सार काय आहे? अस्ति भाती प्रिय जे आहे त्याच्यातलं ते सार आहे, आणि त्याचं नाम आहे, त्याचं रूप आहे, त्याची चव आहे, पंच ज्ञानेंद्रियांनी होणारं, तर ते जे सगळं आहे ते मिथ्या आहे, ते असार आहे. आज ना उद्या जर का मी तसंच अन्न ठेवलं तर ते खराब होऊन जाणार आहे, मला फेकून द्यायला लागणार आहे, म्हणजे ते माझ्या उपयोगाचं येणार नाही. आज ज्याची चव छान लागते ते बाहेर ठेवलं की उतरते त्याची चव, खराब पण लागायला लागते. म्हणजे मग त्याच्यासाठी कशाला मी एवढा प्रयत्न करू, कशाला त्याच्या मागे धावू, हा जो विचार आहे. आता पूर आला, त्याच्यातनं जमवलेलं कितीतरी गोष्टी निघून गेल्या, काहीतरी हे कायम टिकणार आहे का? हा अशा पद्धतीने निवाडा करत राहायचं. आणि जे जे आज आहे तसं उद्या नाहीये, असं जे जे असतं त्याला मिथ्या म्हणतो आपण. ते जे दिसत आहे तसं शाश्वत नाहीये, असं जे असतं त्याला मिथ्या म्हणतो. म्हणजे बाधयोग्य, बाधयोग्यचा अर्थच मिथ्या आहे, आणि ते जसं दिसतंय तसं सत्य नाही, हा त्याचा अर्थ होतो. आणि मग जे मिथ्या आहे त्याचा विचार करायला मला काहीतरी कारण आहे का? जे शाश्वत आहे त्याचा मी विचार करावा, जे नित्य आहे त्याचा विचार करावा. आणि जे भ्रमरूप आहे, मिथ्या जे असतं ते भ्रमरूप असतं. आपला विषय झालाय की आदव अंतवच यन्नास्ति वर्तमाने पितत्तथा. मृगजळ सकाळी नसतं, संध्याकाळी नसतं, दुपारी जेव्हा दिसतं तर त्यावेळी ते खरोखरी असतं का तिथे पाणी? अजिबात नाही, तो भास असतो. तसंच जगाचं आहे, झोपेत लयाला जातं, मृत्यूच्या याच्यातनं आपल्याला नाहीसं होतं. आपल्याला प्रलय आणखीन सृष्टीची उत्पत्ती विचार करायची नसली तर निद्रा प्रलयाचा विचार करावा. म्हणजे ते शाश्वत नाहीये, हा मुख्य त्याचा विचार हवा.
ते भ्रमरूप आहे हा नंतरचा विचार असतो. एकदा शाश्वत नाहीये आणि ते मिथ्या आहे असा विचार पक्का व्हायला लागला की नंतर भ्रमरूप आहे अशा विचाराकडे आपल्याला वळायचं असतं. हळूहळू या टप्पे आहेत आणि त्या भ्रमाच्या नंतर हळूहळू ते वास्तविक नाहीच झालेलं, वास्तविक पाहिलं तर भ्रम आहे ह्याचाच अर्थ ते झालेलं नाहीये, पण ते सुद्धा आपल्याला पटत नाही. आपण त्याला भ्रमरूप म्हणायला तयार असतो, रज्जू सर्पाप्रमाणे भासताय म्हणायला तयार असतो, पण ते झालेलं नाही म्हणायला तयार नसतो अजिबात. मोठं मजेशीर आहे. जरी त्याचा अर्थ तोच होत असला तरी शब्दात फरक पडतो. आणखीन ताबडतोब आपलं मन त्याच्यापासून मागे वळतं की नाही असं कसं, मला अनुभव येतोय, ठीक आहे भास असेल पण दिसताय ना, अशा पद्धतीने आपण त्याच्यातच राहतो. पण हा सतत आपण जेव्हा विचार मनात बाळगायला लागतो, हे ध्यानाच्या वेळेस आपलं चाललंय, तर त्याचा त्याग केल्यानंतर ब्रह्म तिथे शिल्लक राहतं. म्हणजे सोहम करता करता केवळ ब्रह्म शिल्लक राहील तिथे. तिथे विचारांनी आपल्याला वैराग्य येईल आणि विचारांनी आलेलं वैराग्य जे आहे तर ते शाश्वत असतं. जे तात्पुरतं कुठच्या तरी घटनेने वैराग्य येतं ते तेवढ्या पुरतं असतं, ताबडतोब पुन्हा जातं. दासबोधात तो सगुण परीक्षा का काहीतरी 3 समास आहेत बघा, की ज्याच्यात त्या एका कोणा जीवाची कथा सगळी सांगितलेली आहे. संकट आली की त्याला देव आठवायचा, आई आठवायची, संकट गेल्याबरोबर परत विषयात रमायचं. तसं आपलं चाललेलं असतं. त्याला जसा देव आठवायचा तसाच आपल्यालाही हे सगळं आठवत जातं. आणखीन आपण त्याच्यात अडकतो. म्हणून विचाराने सतत विवेकाने आपल्याला वैराग्य बाणाला लागतंच. कारण वैराग्य वाचूनही ज्ञानाची तगणेची नाही. ज्ञान तोपर्यंत होऊ शकत नाही. म्हणजे ज्ञान जरी क्षणभर झालं समजा, मनात अगदी पटलं, सगळं पटलं, पण तरी मन त्याला सोडून विषयांकडे धावणार जोपर्यंत वैराग्य नाही तोपर्यंत. मग पुढे काय म्हणतात की मी परब्रह्म येणे आकारे जेथ जीवस्वरूपी स्फूर्ती स्फुरे ते विचारिता तत्व निर्धारे उठिले निरालंबी. विचार करूया की मी परब्रह्म म्हणजे काय आहे, सोहम. अशी महाकारण शरीर आहे, तिथे महाकारण देह आहे, तर तशी आपल्या अंतःकरण वृत्ती मस्फुरत राहते. एकदा आपण तिथे स्थिरावलो की ती वृत्ती अखंड स्फुरत राहते. सोहम सोहम तो विचार अखंड टिकतो, ज्याला वास्तविक पाहिलं तर मनात एका वेळी एक वृत्ती उठते आणि अखंड तो प्रवाह राहायला लागतो. उपासना म्हणा किंवा ध्यान म्हणा, त्याचा व्याख्या जी आहे ती हीच आहे की तेलाच्या धारेप्रमाणे एकाच विषयाचा चित्तवृत्तीचा अखंड प्रवाह. तेलाची धार का म्हटलंय, पाण्याची का नाही म्हटलं? पाण्याची धार आणखी तेलाची धार ह्या जर का आपण पाहिल्या तर पाण्याची धार इकडे तिकडे थेंब उडतायत, कमी जास्त होतीये. तेलाची जी धार असते ती जर का पाहिली तर अशी एकदम सारखी स्मूथ पडत असते, त्याच्यातनं थेंब इकडे तिकडे उडत नाहीत. त्याला एक प्रकारचं थेंब उडणं म्हणजे वृत्ती इकडे तिकडे धावणं आहे, तसं तिथे होत नाही. म्हणून तैल धारवत असा शब्द आहे. आणखीन एकाच विचाराचा अखंड प्रवाह तिथे सांगितलेला आहे. म्हणून इथे सोहमचा अखंड प्रवाह चित्तवृत्तीत ठेवायचा आहे. महाकरण देह आहे, ही अंतःकरण वृत्ती जी स्फुरण पावते ती कशी स्फुरण पावते? शेवटी ती विचारिता तत्व निर्धारे उठिले निरालंबी. म्हणजे आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावरच ती उठते की नाही. आपण जर का विचार करत असलो तर आपल्याला कळतं की जर का आपण हे भासमान म्हणतो तर त्या भासाला काहीतरी अधिष्ठान हवं. बिना अधिष्ठानाचं, बिना सत्य गोष्टी कुठचाही भास होऊ शकत नाही. म्हणून अधिष्ठानावरतीच नेहमी भास होत असतात. मग वृत्ती समजा आहे तर वृत्ती देखील जी उठते ती कशी उठते, कशावरती उठते, त्याला आधार कोणाचा आहे? ती अंतःकरणाची वृत्ती आहे, बरोबर आहे. पण अंतःकरण आपण पाहिलेलं आहे
की ते सत्वगुणाचं आहे, आणखीन पंचमहाभूतांचं आहे, पंचतन्मात्रांचंच ते बनलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की ते जे जड अंतःकरण आहे तर ते कोणाच्यामुळे काम करायला लागतं, कोणाच्यामुळे चेतन भासायला लागतं, तर ब्रह्मस्वरूप जे माझं स्वरूप आहे त्या स्वरूपावरती ते अंतःकरण स्फुरण पावतं, म्हणजे हालचाल करायला लागतं, त्याच्यात विचार स्फुरण पावायला लागतात. म्हणून हे जे अंतःकरण वृत्ती आहे सोहम म्हणून, ती देखील आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावरतीच भासते आपल्याला. आणि अधिष्ठान निरालंब आपण पाहिलंच, म्हणून निरालंबी ती उठत असते, तेच सगळ्याचा आधार आहे, ते सगळ्याला अधिष्ठान आहे. म्हणून अंतःकरण वृत्ती जेव्हा स्फुरण पावते तेव्हा ती त्या परब्रह्माच्या सत्तेवरती, असं दुसरं म्हणायची पद्धत आहे. अधिष्ठान त्या परब्रह्माचं आहे, आणखीन त्याच्यावरती ती अंतःकरण वृत्ती आधी निर्माण झाल्याचा भास होतो आणि नंतर ती काम करते असं दिसतं. आता म्हणून त्याला वाचेचा वाचा, डोळ्यांचा डोळा वगैरे म्हटलं. मी आत्ता बोलतेय, कोणाच्या सत्तेवर बोलतेय? आतमध्ये चैतन्य आहे, चैतन्याच्यामुळे ही सगळी काम करतायत. तुम्ही ऐकताय, कोणाच्या सत्तेवरती ऐकताय? जो कानाचा कान आहे त्याच्याच सत्तेवरती ऐकताय. म्हणून जे काही अंतःकरणाचे व्यवहार चालतात, देहाचे व्यवहार चालतात, चारी देहांचे, ते त्याच्या सत्तेवरतीच चालत असतात, परब्रह्माच्या सत्तेवरतीच चालत असतात. आणि ते परब्रह्म निरालंब आहे, कारण त्याला दुसऱ्या कसलाही आधाराची गरजच नाहीये, ते एकमेव आहे, तेच सगळ्याचा आधार आहे. ते निरालंब निरंजन जीवाचे जन्मस्थान, म्हणवनी होवावेली न तेथेची पै. ते अधिष्ठान कसं आहे? निरालंब आत्ता पाहिलं, आणि निरंजन आहे. निरंजन आहे म्हणजे काय आहे? त्याला एकतर रंग नाही म्हणूया, रंजन करत नाही म्हणूया, वेगवेगळे त्याचे अर्थ आहेत, किंवा शुद्ध आहे म्हणूया, कसलाही डाग नाहीये त्याला. आणि असं का आहे? तर ते पूर्णपणे निरवयव आहे. निरवयव असल्यामुळे त्याला नाही आकार उकार दुसरं काही नाही, म्हणून असं जे आहे ते जीवाचं जन्मस्थान आहे. जीवाचं जन्मस्थान कसं काय आहे? हे अधिष्ठान जे आहे, आता आपण हे पाहिलेलं आहे की जीव म्हणजे काय काय आहे की अंतःकरण किंवा बुद्धी, आत्मतत्व म्हणजेच ब्रह्मतत्व, आणखीन त्या आत्मतत्वाचा बुद्धीत फाकलेला प्रकाश म्हणजे चिदाभास, हे तीन मिळून जीव होतो. म्हणजे मग जीवाचं उत्पत्तीचं जन्मस्थान जर, म्हणजे जन्मस्थान जर का आपण जीवाचं पाहायला गेलं तर कुठचं आहे? केवळ बुद्धी जी आहे, जे अंतःकरण आहे, ते आत्ता पाहिलं आपण जड आहे, ते काहीही करू शकणार नाहीये. मग चैतन्य जे आलं ते त्या ज्ञानरूप ब्रह्मस्वरूपाकडनं आलाय, आत्मस्वरूपाकडनं आलाय. म्हणजे आपलं जन्मस्थान जे आहे, जीवाचं जन्मस्थान जे आहे, म्हणजे चिदाभासाचं जन्मस्थान जे आहे, ते तत्व आहे. प्रतिबिंबाला जन्मस्थान कुठचं? जे बिंब आहे ते त्या प्रतिबिंबाचं जन्मस्थान आहे. जर का बिंबच नसतं तर प्रतिबिंब जन्मलं असतं का? प्रतिबिंब दिसलं असतं का आरसा असून सुद्धा? तसं आहे की बुद्धी अंतःकरण वगैरे असलं तर त्याच्यात प्रतिबिंब जे येतं ते आत्मतत्वाचं येतं. म्हणून जीवाचं जन्मस्थान जे आहे तर ते आहे. म्हणून त्याच्यापासून जीव निर्माण होतात असं आपण अध्यारोपाच्या भाषेत बोलूया. आरोप म्हणजे जे नाही आहे ते वास्तविक क्षणभर स्वीकारायचं आपण, आणि म्हणून आपलं जन्मस्थान जे आहे ते तेच आहे. मग आपण पाहिलंय की जे कार्य असतं तर ते नेहमी कारण रूप असतं. मग हा जो जीव आहे माझा, तो त्याचं जे कारण आहे, त्याचं जे जन्मस्थान आहे, तद्रूप आहे की नाही? आहे. म्हणून त्याच्याच ठिकाणी लीन होऊन राहावं, म्हणजे त्या अनुभवात रमावं, तो अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा. तो फार काळ टिकत नाही, मान्य आहे, पण त्याच्यात एकदा असं प्रत्यक्ष अनुभव आला आणि नंतर सुद्धा विचारांनी तिथे आपण राहायला लागलं
की त्या विचाराला सहजता येते, त्या विचाराला कायम स्वरूपी निश्चयाचं स्वरूप येतं. आणखीन मग मी जीव असू शकेन, देह असू शकेन तर बाजूला राहून दे, पण मी काही वेगळा आहे ब्रह्मापासून हा सुद्धा भाव निघून जातो आणि मी ब्रह्म एवढंच शिल्लक राहतं. एवढं सुद्धा पुढे शिल्लक राहत नाही, त्याला सहजता येते. मी माणूस म्हणून मला स्वतःला आठवण नाही करून द्यायला लागत, ती सहजता आहे. तशी तिथेही सहजता येऊन जाते आणि त्या ठिकाणी साधकांनी कायम राहायचा प्रयत्न करायचा. आपुलिये जन्मभूमिके वस्ती बहुता पुण्य ठाके, तेथेची निमिजे तरी चुके अधोगती पै. आपली जी जन्मभूमिका आहे म्हणजे जीवाचं जे अधिष्ठान आत्मतत्व आहे, त्याच्या ठिकाणी राहणं हे फार पुण्याचं काम आहे. फार मोठं पुण्य त्याच्यासाठी लागतं. जर का तिथेच त्या स्थितीत मृत्यू आला देहाला, तर तो पुन्हा जन्माला येणार नाही. याचा आणखीन एक अर्थ मी वाचला होता की आपल्या जन्मभूमिके म्हणजे आपण ज्या गावाला जन्मलोय तर तिथेच जर का वस्ती आपली झाली तर त्याला फार पुण्य लागतं, आणखीन तिथे मृत्यू आला तर अधोगती चुकते. हे शास्त्रीय नाहीये. अनेक लोक आपल्या जन्मगावी कायमचे राहतात, त्यांना मोक्ष थोडाच मिळतो. म्हणून आपल्या जन्मभूमिके म्हणजे आपल्या जन्माचं जे मूळ स्थान आहे, परमात्मा हे जे स्थान आहे, तर त्याच्याशी एकरूप होऊन राहणं हे पुण्याशिवाय शक्य नाहीये. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून जे सांगितलेलं आहे, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, हे जे सगळं संतांनी सांगितलेलं आहे, तर ते या दृष्टीने आहे की पुण्य भरपूर झालेलं आहे, त्यामुळे या बाजूला बुद्धी झाली येण्याची. मग त्याचा अभ्यास केला. हे ज्ञानदेवांसारख्या संतांसाठी नाहीये, ते अवतारी होते, पण हे आपल्यासाठी आहे. तशा पद्धतीने जर का आपण अभ्यास केला तर आपल्या जन्मभूमिकेत आपण कायमचं राहू शकतो. म्हणजेच जीव आणखीन ब्रह्म यांचं ऐक्य होतं. आणखीन ऐक्य झालं की जन्म मरणाच्या चक्रातून आपण सुटतो, पुन्हा गती राहत नाही. गती म्हणजे इकडून तिकडे जाणं, जन्माकडनं मृत्यूकडे, मृत्यूकडनं जन्माकडे, ही सगळी जी गती आहे ती पूर्णपणे जाते. कारण जीव म्हणून काही वेगळा राहतच नाही, तो ब्रह्मरूप होऊन जातो. देहाची जन्मभूमिकेचे जरी एवढे महिमान साचे, तरी जन्मस्थान जीवाचे ते अगाध महिमान की. आपल्याला देहाचा लाभ झालाय, मानव झालेलो आहोत आपण, फार महत्व आहे. त्याच्यामुळे हे आपल्याला मिळू शकतंय, एवढं त्याचं महिमान आहे. मग ह्या जीवाला म्हणजे मानव देहातल्या जीवाला अधिष्ठान जे आपलं खरं आहे, जे आपलं खरं जन्मस्थान आहे, त्याचा लाभ होणं केवढा महान भाग्य आहे, केवढा त्याचा महिमा आहे. आधी मुळात शंकराचार्यांचे ना विवेक चूडामणीत की दुर्लभन त्रयमेव येतात, दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रया. 3 गोष्टी फार दुर्लभ आहेत आणि केवळ ईश्वरी कृपेमुळे ह्या शक्य होतात. कुठच्या मनुष्यत्व, नुसतं मानवी जन्म नाही म्हटलंय, मनुष्यत्व म्हणजे माणसासारखा जन्मून माणसासारखा वागतोय, न्याय नीती सगळ्याचं नीट पालन करतोय, धर्माप्रमाणे वागतोय, मनुष्य आहे. मनुष्यत्व मुमुक्षुत्व, माणसाच्या जन्माला येतं, चांगली माणसं असतात पण त्यांना मुमुक्षुत्व असतं असं नाही, ते त्यांच्यात संतुष्ट होऊन राहतात. पुढे काही आहे आणखीन याच्याकडे त्यांचं लक्ष जात नाही. त्याच्यामुळे साधन चतुष्टय संपन्नतेमध्ये मुमुक्षुत्व हाही एक विचार झालेला आहे आपला. तिथे मुमुक्षुत्व लागतं, म्हणजे मोक्षाची इच्छा लागते, म्हणजे ह्या मानवी जन्माचं काहीतरी एक प्राप्तव्य आहे, काहीतरी ध्येय आहे,
इथेच आपल्याला राहायचं नाहीये, उत्क्रांती जी आहे पुढे कुठे जायचंय, तर पशुमानव एक म्हणूया, एक मानव, आणखीन देव मानव, आणि त्याच्याही पलीकडे परब्रह्मरूप, तिथपर्यंत आपल्याला जायचंय. अशा उत्क्रांतीमध्ये आपल्याला जायचंय. म्हणून इथे जे आहे हा अधिष्ठानाचा सांगितलेलं जे शंकराचार्यांनी की मुमुक्षुत्व पण दुर्लभ आहे, आणि त्याच्याहून दुर्लभ महापुरुषाचा संश्रय म्हणजे आश्रय, म्हणजे श्री गुरु भेटणं. महापुरुष, महान ज्यांना अनुभव आलेला आहे असे जे आहेत ते, अशांचा आपल्याला आश्रय मिळाला तर त्याच्यासारखं भाग्य नसतं. ती ईश्वरी अनुग्रहाची म्हणा, ईश्वरी कृपेची परिसीमा आहे. असे श्रीगुरु मिळवून देणं आहे. आणि मग श्रीगुरु असे मिळाले की त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती वाटचाल करणं हे आपलं कर्तव्य ठरतं. जर का केली नाही तर एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे फार मोठा ठेवा लागून सुद्धा तो फुकट घालवल्यासारखं असतं. पूर्ण वाया जात नाही कधीच, मान्य आहे, पण याच देहात, याच शरीराने मोक्ष मिळवणं हे जे सांगितलेलं आहे ध्येय, तुकाराम महाराजांची पण तशीच ओवी आहे, आणि विवेक सिंधुकारांची पण आपण पाहिली आहे ती, की येची दही येची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा, तरी वैराग्याची या 7 वेळा काय शिणावे, म्हणून त्यांची ओवी आहे, ती आपण पाहिली होती. हे जे 3 आहेत, हे 3 ज्यांना मिळालं आहेत, आधी मिळवायचा प्रयत्न करायचा, आणि ज्यांना मिळालं आहे ते महाभाग्यवान आहेत. अत्यंत दुर्लभ गोष्ट मिळालेली आहे, आणि त्यांनी ह्याचं सार्थक करून घ्यावं म्हणून हे सांगितलेलं. ह्या सगळ्या फार दुर्लभ गोष्टी आहेत. आपुलिया उगवाते सांडून धावणे सरिते, म्हणून सदा पातळीते अधपतन. आपला उगम कुठे आहे आपण पाहिलं. जन्मभूमिका जी आहे म्हणजे परब्रह्म हे आपलं जन्मस्थान आहे. नदीचं इथे उदाहरण दिलंय की आपल्या उगमाला नदी सोडते आणि धावायला लागते. मग कशी जाते ती? उंच जागेवरून सखल खोल जागेकडे, उताराकडे पाणी नेहमीच जातं. आपण म्हण पण आहे पाणी उताराकडेच धावतं म्हणून. म्हणजे सरिता नदी जी सतत दूर जाते, आपल्या जन्मस्थानापासून दूर जाते, ती उंचीवरनं खाली धावते, पूर्ण सखोल ह्याच्यात जाते, आणखीन शेवटी समुद्र पातळीला येते आणि समुद्राला जाऊन मिळते. ते आपण बाजूला ठेवूया. समुद्राचा नेहमी दृष्टांत दिला जातो तर तो अगाध अथांग म्हणून दिला जातो. इथे जो विचार आहे हा आपल्या जन्मभूमिकेपासून ढळण्याचा विचार आहे. तर सरिता आपली जन्मस्थळ सोडून खाली जाते, पण समजा ती धावली नसते तर काय झालं असतं? नदी उगवी स्थिरावती तरी तेची समुद्र होती, अहो आधारू का न होती आणि का नदी असी. नदीचं पाणी जर का उगमातच तिथेच थांबलं असतं, म्हणजे जे नदी उगम पावल्यानंतर खाली धावाला जी लागली उताराला, ती न धावता तिथल्या तिथेच ती थांबली असती तर पाणी साठत जाऊन तिलाच समुद्राचं स्वरूप आलं असतं, आणि मग ती बाकीच्या नद्यांना सुद्धा आधारभूत होऊन जाईल. आता हा दृष्टांत पाहिला तर नदी स्थिरावणं त्या जागी शक्य नाही हे आपल्यालाही माहिती आहे, किंवा समुद्रा एवढी ती व्हायला फार काळ लोटायला लागेल म्हणूया, किंवा कठीण आहे. पण निष्कर्ष काय आहे तो विचारात घ्यायचा. इम्पॉसिबल, इम्प्रॉबेबल अशा पद्धतीचा विचार नाही करायचा. हा इथे केवळ नदी उगमाशीच थांबली असती, म्हणजे मी जर का ब्रह्मस्वरूपाच्याच तिथे थांबले असते तर आज जे अधपतन होऊन अनेक योनीतनं फिरायला लागलं तसं झालं नसतं. मग आता जर का मनुष्यत्व, मुमुक्षुत्व, महापुरुष संश्रय हे सगळं मिळालेलं आहे तर माझ्या जन्मभूमिकेवरती मी टिकून राहायचं आहे. हे आपला ध्यानाचा चाललेला आहे. म्हणजे ध्यान जेव्हा करतो आपण तेव्हा टिकून राहायचा प्रयत्न करायचा. व्युत्थान जरी झालं तरी देखील चालता बोलता जगाच्या मिथ्यात्वाचा विचार, मी ब्रह्म आहे
हा विचार म्हणजे विवेक, आत्मानात्मविवेक हे सतत मनात ठेवायचं आहे. समर्थ जे म्हणतात की सन्निधीचे असावा विचार, तसे हा सगळा विचार सतत मनात ठेवायचा आहे. हे नदीच्या आधाराने त्यांनी सांगितलंय. तिथेच स्थिर राहणं हे अपेक्षित नाहीये तसं. तैसा आपुला उगमू जरी न सांडिता हा जीवू, तरी अंगासी येता थोरावू परब्रह्मीचा. जर जीव असा खाली खाली घसरला नसता, आत्मदशेत जर करायला असता, तर तो ब्रह्मच झाला असता ना. कारण तो मूळचा तसाच आहे, त्याचं ते गोमस्थान आहे. पण प्रवाहाने तो वाहिला, मायेच्या प्रवाहात म्हणजे विषयांच्या प्रवाहात तो वाहत गेला, जगाच्या सत्यत्वाच्या प्रवाहात वाहिला, देह तादात्म्य निर्माण झालं आणि त्याच्यामुळे त्याचं पतन झालं. तो स्वतःला देहा एवढा समजायला लागला. देहाच्या दुःखाने, जगातल्या पदार्थांच्या मुळे सुखी आणि दुःखी व्हायला लागला, अज्ञानात पूर्णपणे बुडाला. पण वास्तविक त्याचं जे स्वरूप आहे ते तो विसरला. तो व्यापक आहे, आनंद रूप आहे, ज्ञानरूप आहे. तिथे त्याला पुन्हा जायला हवाय. म्हणून कल्पनेसी मारू करावा इंद्रियासी संहारू, तरी जीवासी ब्रह्मासी सिनारू रेल कैचा. म्हणून कल्पनेसी मारू, कल्पना म्हणजे माया, स्फुरेविषयी कल्पना ते अविद्या. ती अविद्या कल्पना जी आहे, अविद्या माया जी आहे, तर तिचा बाध करायचा आहे. बाध करायचा आहे म्हणजे तिचं स्वरूप जाणून घ्यायचं आहे. कल्पनाच आहे, विषयात सुख नाही, हा सगळा विचार अखंड मनात ठेवायचा आहे. जेव्हा जेव्हा मन धावेल तेव्हा तेव्हा त्या मनाला हे शिकवत राहायचं आहे. त्याला दाबायचं नाहीये. दाबलं, इच्छा जर का दाबून ठेवल्या, तर त्या कधीतरी ते जे कुकरचं जशी शिट्टी वाजते ना, तर तसं होऊन जाईल, वाफ एकदम जाते. आणि जर का ती शिट्टी ब्लॉक झाली तर कुकर देखील उडाल्याचं उदाहरण मी पाहिलेलं एके ठिकाणी. इतकी त्या वाफेला शक्ती येते दाबून ठेवल्यामुळे. तसे मनातले जे सगळे आपले व्यापार आहेत, मनातल्या ज्या वासना आहेत, त्या केवळ दाबत गेलं ना तर स्फोट व्हायचा संभव असतो. अनिर्बंध कधीतरी भोगली जाऊ शकते. त्याच्यापेक्षा त्यांच्यातला मिथ्यात्व जाणून घ्यायचं, अशाशत्व किंवा त्या पूर्ण करण्यात देखील दुःख आहे याचाही विचार करता येतो आपल्याला. आये दुःखम व्यये दुःखम हे आहेच की नाही. पैसा मिळवायला कष्ट किती लागतात, चिक्कार लागतात. मिळाल्याचं समाधान असतं, पण पुन्हा खर्च केल्याचं दुःख आहे. अनेक गोष्टी घेतलो आपण, सुखाचे साधन असतात, बिघडतात सारख्या, दुःख होतं. अनेक गोष्टी अशा असतात की कुठचीही गोष्ट कायम कधीही सुख देऊ शकत नाही. म्हणून कल्पना जेव्हा धावतात तर त्यावेळेस त्यांना आवर घालायचा आणि तो विवेकाने घालायचा, त्या दाबून ठेवून नाही. आणखीन त्यासाठी इंद्रियांशी संहारू म्हणजे शम दम ह्यांचा अभ्यास सारखा करायला लागतो. सुरुवातीला थोडी सक्ती करायला लागते आणि सक्तीच्या बरोबर विवेक पण वापरायला लागतो. की आज ह्या गोष्टीने मला सुख होत आहे. आपण पाहिलं होतं की एखाद्या गोष्टीने सुख होईल, पण कंटाळा येतो की नाही विषयांचा आपल्याला? नक्की येतो. कधी ना कधी त्या विषयाचा आपल्याला कंटाळा येऊन जातो. लहानपणी जे विषय आवडायचे ते आज आवडतात का? तेवढे आपण विट्टीदांडूमध्ये वगैरे रमतो का? चोर शिपाई खेळण्यात रमतो का? तरुणपणी जे आवडत होते सगळे, भटकणं वगैरे, ते हळूहळू कमी व्हायला लागतं, कंटाळा यायला लागतो. अरे किती पाहायचं, आता कंटाळा आला. सारखं क्रिकेटच बघत बसलं, मॅच चालणार आहे का? कुठचीही गोष्ट घ्या, कितीही आवडती असून दे, त्याचा आपल्याला कंटाळा येतोच. आणि हा विचार ठेवायचा जेव्हा कुठचंही मनात आपल्या वृत्ती उठतात तेव्हा, आणि शम आणि दम साधायचं.
तम म्हणजे इंद्रियांना आवरणं आणि शम म्हणजे मनाला आवरणं. हे करायलाच लागतं आपल्याला, त्याच्याशिवाय वैराग्य हे पुरेसं येत नाही. म्हणून कल्पनेसी मारू करावा इंद्रियासी संहारू, आणि तसं जर का केलं तरी जीवासी ब्रह्मासी सिनारू उरेल कैसा. मग जीव आणखीन ब्रह्म सिनारू म्हणजे वेगवेगळं भिन्नत्व, तर तसं उरेल तरी का, कधीतरी उरेल का, जर का शम दम केलं, कल्पना आपण मुरवली, ती नाहीशी केली, तर मूळच्या एकत्वाचा अनुभव येईल. तिथे भेदाचं कारण कल्पना हे आहे. कल्पनेचे आभाळ समर्थ सांगतात, किंवा वायामन हे नाव एरवी हे कल्पनाची सावे व जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. मन म्हणजे कल्पना, हेच त्याचं स्वरूप आहे. आणि ह्या कल्पनेच्यामुळे परब्रह्माला जीवदशा प्राप्त झाली आहे असं माऊली म्हणतात. म्हणून कल्पनेची बाधा न हो माझी या राजसा विष्णुदासा भाविकासी, म्हणून एकनाथ महाराज म्हणतात. कल्पनेची बाधा म्हणतात, भूताच्या बाधा होतात ना, रोगाची बाधा होते, कसल्या तरी वाईट गोष्टींच्या बाधा असतात, तशी कल्पनेची बाधा न हो, कधीही होऊ नये ती. म्हणून एकनाथ महाराज भगवंताला प्रार्थना करतात, भक्ताला, हा जो चांगला माणूस आहे त्याला कल्पनेची बाधा होऊन देऊ नकोस, त्याला त्याचं अधःपतन होऊन देऊ नको, म्हणून ईश्वराकडे भगवंताकडे म्हणजे पांडुरंगाकडे ते प्रार्थना करतात. दुसरं एक आहे मात्र की कल्पनेचे एक बरे मोहरताची मोहरे. म्हणून काय करायचं, म्हणजे कल्पना जिकडे आपण तिला वळवू तिथे ती वळू शकते. आणि मग या मनाचे एक निके जे देखलिये गोडीच्या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कौतुके दावित जायचे. म्हणून त्या कल्पनेला, त्या मनाला ह्या अनुभवाची गोडी लावावी. जे परब्रह्म आहे त्याच्या विचारात सुद्धा किती शांतता आहे, किती गोडी आहे, किती बरं वाटतं, आनंद होतो, हा सगळा विचार त्या मनाला दाखवायचा. म्हणजे मन हे कल्पना स्वरूप आहे ना, त्याला ते दाखवायचं. मग स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या होऊन जाते. तिचं जे कल्पनेचं स्फुरण जे होईल ते ब्रह्माच्या दिशेने होईल, मी ब्रह्म ह्या दिशेने होईल. आणि यासाठी मनाला आवरणं, शम दम हे फार महत्वाचे असतात, आणि ते साधकाला करायलाच लागतात. अगदी साध्या साध्या गोष्टी असतात की वाचायला बसायचंय, प्रवचनाला जायचंय, ध्यानाला बसायचं, थोडंसं उद्योग आपल्याला बाजूला ठेवायला लागतात की नाही, व्हॉट्सॲप बाजूला करायला लागतं की नाही, सगळ्या गोष्टी आपल्याला बाजूला ठेवायलाच लागतात. आणि ह्याला समर्थ म्हणतात की संसारिका त्याग येणे प्रकारे ऐसा. त्याग जो असतो, शिष्याने विचारलं की संसारिक कसे काय करू शकतील, ज्यांना संन्यास घेतात तर ते सगळा त्याग करून जाऊ शकतात, पण संसारिकांनी काय करायचं. संसारिकांनी अशा पद्धतीचा त्याग करून अभ्यास करायचा असतो. त्यागाशिवाय हा अभ्यास होणार नाही, त्यागाशिवाय आनंद नाही. जोपर्यंत आपण हे शिकत नाही, आपल्याला संसारातलं पण सगळं पाहिजे, आणखीन परब्रह्माचा आनंद रूपत आपण पाहिजे, शक्य नाही. एका म्यानात दोन तलवारी मावत नाहीत. वासना आणखीन परमानंद एका ठिकाणी राहणार नाहीयेत. त्यामुळे जी लोखंडाची आहे तलवार ती फेकून द्या, सोन्याची तलवार सांभाळा, आणि त्याच्यानंतर ती तलवार देखील कधीतरी निघून जाणार आहे. ब्रह्मरूप होऊन राहणार आहोत आपण, सुवर्णरूपच होऊन जाणार आहोत, ती वेगळी ठेवायची गरज नाहीये. मग म्हणून कल्पनेसी मारू करावा इंद्रियासी संहारू, तरी जीवासी आणि ब्रह्मासी सिनारू उरेल कैसा. ते दोन्ही एकरूपच होतील. अनुभवाची एकी खूण प्रपंचासी होय संहरण, तेथींचे सांगेन विवरण ते ऐक पातू. खूण सांगतात अनुभव आल्याची. काय खूण आहे,
प्रपंचासी होय संहरण. संहार होत नाही, प्रपंचाचा बाध होतो. म्हणजे अंतःकरणातनं त्याच्याबद्दलची गोडी निघून जाते, म्हणजे त्याचा संहार होतो. दुर्लक्षाने मारणं असा एक शब्दप्रयोग आहे. दुर्लक्ष नाही, तिथे काहीतरी त्या शब्दप्रयोगात दुसरा शब्द आहे, पण त्याच अर्थाचा आहे. पूर्णपणे दुर्लक्ष करून, पूर्णपणे त्याच्याबद्दल उदासीन राहून आपल्याला त्याच्यातनं बाजूला पडता येतं. तिथे असून बाजूला पडता येतं. आणि हे कोणालाही सांगायची गरज नसते घरातही. हे आतमधनं येतं. आणखीन प्रपंचात राहून त्याच्यात न गुंतणं हे विचाराने शक्य होतं. पुष्कळांना वाटतं की कसं शक्य आहे प्रपंचात राहायचं, आणखीन त्याच्यात गुंतायचं नाही. ज्या अर्थी संत सांगतायत त्या अर्थी ते शक्य आहे. आणि आपण जर का प्रयत्न केला तर ते शक्य होतं असंही लोक सांगत असतात. म्हणून प्रयत्न करणं, आणखीन अखंड प्रयत्न करणं. नाही मला जमत बाई म्हणून सोडून नाही द्यायचं. प्रयत्न सतत ठेवायचा. आज नाही जमलं उद्या जमेल, उद्या नाही जमलं परवा जमेल. का नाही जमणार? इतक्या लोकांना जमलाय तर मला जमलंच पाहिजे, हा विचार ठेवायचा. जर एवढंच अपयश आलं की हरून बसायचं नाही. व्यवहारात आपण बसतो का? अजिबात नाही. तसं इथेही बसायचं नाही. 10 वेळा मनात कल्पना येतील, पण कधीतरी त्यांना आवर घालणं आपल्याला जमेल. कधीतरी आपल्याला नेहमीच्या सवयीच्या गोष्टी जराशा बाजूला ठेवून अभ्यासाला बसायला जमेल, ध्यानाला बसायला जमेल. आणि जसं ध्यान लागत जाईल तशी त्याची गोडी वाढत जाईल. या दृष्टीने नामस्मरणाला आणि विचाराला चालता बोलताना सतत फार महत्व येतं, की त्यामुळे बाकीचे संसारातल्या विषयांचा अखंड विचार थांबतो. आणि हा विचार थांबला की त्याचे संस्कार होणं आणि त्याच्यात रंगणं हे थांबून जातं. त्याच्याऐवजी मनाला आपण नामाचं हे देतो. त्याचा परिणाम काय होईल, किती होईल, ती गोष्ट वेगळी आहे. कारण ते आपण चालता बोलता घेत असतो. त्याला बैठकीच्या नामाचा दर्जा येणार नाहीये, बैठकीच्या विचाराचा दर्जा येणार नाहीये. पण तरी देखील जे त्याने आपल्याला फायदा होतो तो चांगला फायदा असतो. त्याला ध्यानाला आपल्याला सहज होऊन जातं ध्यान करणं. आणखी मुख्य इतर विषयांना आपण लांब ठेवतो. जेव्हा हा विचार करत राहतो तेव्हा मन विषयांच्या कल्पनेपासून आपण दूर ठेवत असतो. म्हणून फार मोठं महत्व आहे सततच्या विचाराचं, अनुसंधानाचं. अनुसंधानाने आत्मज्ञान जे आपण जवळ पोचतो त्याला कारण हे आहे की मनावरती बाकीचे इतर संस्कार होणं थांबतं. आपण सतत जे संस्कार करत राहतो त्याच्यावरती तर ते परमार्थाचे करत राहतो. आणि म्हणून आपण मनाला हळूहळू वळवत नेतो. 10 वेळा चुकलं तरी 11व्या वेळा जमेल, 100 वेळा चुकलं तरी 101 वेळा तरी जमेल, जमलंच पाहिजे अशा निश्चयाने हा प्रयत्न करायचा असतो. एकदा दोनदा प्रयत्न करून निराश होऊन सोडून द्यायचा मार्ग नाही आहे. अखंड प्रयत्न लागतो. आणखी म्हणून जणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे म्हटलंय. खरं वास्तविक प्रत्यक्ष अनुभवाला एक क्षण पुरेसा असतो. सगळं जे मेहनत असते तर ती आपल्या चित्ताला वळवण्यात असतं. या पूर्वतयारीत सगळी मेहनत, सगळे कष्ट जे आहेत तर ते मनाला या विषयांपासून दूर करण्यात असतात. शरीर मन यांच्या जुन्या सवयी मोडून त्यांना नवीन सवयी लावणं ह्याच्यात कष्ट असतात. त्यामुळे समर्थ सांगतात की सवे लाविता सवे जडे, सवे लागता वस्तू आतुडे. सवय जर का लावली तर लागते आणि तशी लागली तर परब्रह्म वस्तू हातात येते, संत सांगतायत आपल्याला. म्हणून त्याला सवय लावायची, आपल्याला प्रयत्नपूर्वक जायचं आहे. आणि त्याची खूण काय तर प्रपंचाचा बाध होतो. म्हणजे काय होतं तर प्रपंचाच्या सुखदुःखाचा
तिथल्या घटनांचा आपल्यावरती परिणाम होईल असा होतो. म्हणजे दगड नाही होत, तर त्याच्याकडे आपण अलिप्तपणे बघू शकतो. घटना घटना आहे. आपल्याला बरी वाटते का वाईट वाटते हे आपल्या संस्कारांवरती अवलंबून आहे. एखादी व्यक्ती जाते, जर का अत्यंत त्रासदायक व्यक्ती एखादी गेली, आपण रडणार आहोत का? दुसरी कोणी व्यक्ती गेली जी आपली आवडती होती, आपल्याला वाईट वाटतं. म्हणजे जे अनुकूल असतं त्याचा वियोग झाला म्हणजे दुःख होतं. प्रतिकूल मिळालं दुःख होतं. अनुकूलने प्रतिकूल कोणी ठरवायचं? मन ठरवतं. वास्तविक घटना ही घटना असते, ती अनुकूल प्रतिकूल नसते. आपलं मन त्याच्या संबंधी जे विचार करत राहतं, आपल्या मनात ज्या आपण प्रतिमा त्याच्याबद्दल अनुकूल प्रतिकूलाच्या करतो की हे चांगलं, हे वाईट, हे सुखदायक, हे दुःखदायक, त्याच्यामुळे आपल्याला सुख दुःख होत असतं. हे सुख दुःख होणं बंद होतं कारण आपण सगळीकडे त्या परब्रह्माला बघायला शिकतो. मी ब्रह्म आहे हे आपल्यामध्ये इतकं स्थिरावतं की नंतर आपोआपच ज्ञानरूपता, आनंद रूपता यायला लागते. प्रपंचातला इंटरेस्ट कमी होतो. जरी प्रपंच आपण करायला लागलो, खेळा ऐसा प्रपंच मानावा म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणतात. हा जो प्रपंच असा करू शकतो आपण, अगदी छान करता येतो. एकनाथ महाराजांचा आदर्श होता प्रपंच. असे अनेक होऊन गेले, अनेक संत आहेत की ज्यांनी प्रपंच उत्तम केलेला आहे. समर्थ म्हणा, ज्ञानदेव म्हणा, थोडे असे बहुतेकांनी आपला प्रपंच केलेला आहे आणि आदर्श घालून दिलेला आहे. म्हणजे असं हे करता येतं. फक्त तिथे ते अलिप्त होते, दाखवत नव्हते, सगळं उत्तम रीतीने करत तसे ते राहिलेले होते, पण मनावरती परिणाम होत नाही. हा, आता जर का घरात दुःखद घटना घडली तर गंभीर चेहरा करून बसायला लागतं, तिथे हसून चालत नाही. तरंग उठतो, क्षणभर दुःखाचा तरंग उठेल, पण तो तत्काळ शमून जातो. मोठा धोंडा पडून मोठ्या लाटा नाही उठत तिथे, त्याच्यात आपण वाहून जात नाही. एखादा बारकासा खडा पडतो, बारकासा तरंग उठतो दुःखाचा, आणि तिथल्या तिथे तो शमून जातो. विवेक कामाला येतो, तो जागृत होतो आणि शांत बसणं होतं. आपली स्थिती ढळत नाही. हे फार मोठं आहे. आणि ह्याचा अर्थ जर का असं सुखदुःखांचा लाभ हानी आपल्याला त्याच्यापासनं, जगाच्या आघातांपासनं आपल्यावरती परिणाम होईन असा झाला की समजावं की होय, आपलं जर चाललेलं आहे तो योग्य दिशेचा प्रवास आहे. आपल्याला हळूहळू ही स्थितप्रज्ञता यायला लागलेली आहे. ह्याचा अर्थ जगाचा बाध व्हायला लागलेला आहे, देहाचा बाध व्हायला लागलेला आहे, आपला मार्ग बरोबर चाललेला आहे, ही त्याची खूण आहे. आणखीन हा क्रिया प्रतिक्रियांचा जो खेळ आहे हा थांबून जातो आपला. उदासीन हे वृत्ती जीवी धरावी, समर्थ म्हणतात. करुणाष्टकातलं आहे, उदासीन हे वृत्ती जीवी धरावी, अति आदरे सर्व सेवा करावी, सदा प्रीती लागो तुझे गुण गाता, रघुनायका मागणे हिची आता. रघुनायकाकडे मागणं करतायत की तुझी प्रीती अखंड राहो, पण त्याच्यासाठी प्रपंचाचा बाध आवश्यक होतो. उदासीन वृत्ती जीवी धरायला लागते, अनुकूल प्रतिकूलाच्या मागे धावणं थांबवायला लागतं. याचं नाव आहे प्रपंचाचं संहरण. प्रत्यक्ष संहार नाही, अनुभवाची एकी खूण, त्याचं लक्षण जे आहे ते हे आहे. आता त्याचं विवरण जे सांगतायत, विवरण म्हणजे स्पष्टीकरण देतायत, तर ते आता तू ऐक म्हणून सांगतायत. विषय आता खरा थोडा बदलतोय, मला वाटतं थांबावं, वेळ झालीच आहे, प्रश्न नाही. 63 पर्यंत झालेला आहे. हा विषय आता वेगळ्या पद्धतीने स्पष्टीकरण होणार आहे की
स्वरूपोन मेष स्फुरण हे मायेचे लक्षण, अविद्याते जाणं, विपरीत कल्पना वगैरे आपण पुढल्या वेळेस याचा विचार करूया. कोणीतरी हात वर केलाय, काय आहे? मी प्रदीप कुलकर्णी. तुमचं झालं असेल तर विचारतो ताई. हा बोला. झालंय. सुरुवातीला आपण अस्ति भाती प्रिया असा उल्लेख केला. गजानन महाराजांच्या पोथीत सुद्धा दासगणू महाराजांनी एका ठिकाणी उल्लेख केलाय, अस्ति भाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही. तर ते थोडं मला समजलेलं नाही, जरा ते सांगितलं तर बरं होईल. अवश्य. अस्ति काय हे सांगते, ब्रह्माचा आपण सच्चिदानंद म्हणतो की नाही. सत म्हणजे काय आहे की केवळ अस्तित्व, अस्तित्व नावाचं तत्व, काही असणं हे तत्व. तिथे प्रत्यक्षात गोष्टी नाहीयेत, पण कशावरही कोणाच्या अस्तित्वावरती अवलंबून नसणार तत्व. त्याला माझ्या श्रीगुरूंनी फार छान एक प्रयोग सांगितला होता की आता मी इथे बसले, मी बाजूला काढलं, खाली काय राहणार आहे? खुर्ची राहणार आहे. खुर्ची बाजूला केली, खाली जमीन राहणार आहे. फरशी बाजूला केली, पृथ्वी आहेच. पृथ्वीला बाजूला केली, ब्रह्मांड आहे. ब्रह्मांड बाजूला केली तरी पण सत नावाचं तत्व आहे. त्या सत्वरती हे सगळं आहे. जो मगाशी आलंबन म्हटलं, आधार म्हटलं ना, त्याला अधिष्ठान म्हटलं, ते हे सत आहे. म्हणजे केवळ अस्तित्व, शुद्ध अस्तित्व, अस्तित्व नावाचं तत्व, त्याचं आपल्याला कल्पना करणं जड जातं. आणि ते सत आहे म्हणून ईश्वरी राज्यामध्ये पदार्थ निर्माण झाले असं आपण म्हणतो. सगळे जे पदार्थ निर्माण झाले तर ते ईश्वरी सत्तेत, ईश्वरी संकल्पामुळे निर्माण झालाय. आणि जेव्हा ते निर्माण होतात तेव्हा त्याला अस्ति म्हणतात. आहे, अस्ति म्हणजे आहे. अस्ति आलं, मग अस्ति कोणावरती आहे? सत्वरती आहे. आता जे आहे त्याचं आपल्याला ज्ञान होतं, म्हणजे भाती. ब्रह्मवस्तू ज्ञानरूप आहे, म्हणजे चित आहे. चित वरती भाती अवलंबून आहे, ज्ञान होणं अवलंबून आहे. चित जे आहे ते कायम आहे, ते ज्ञानरूपता ही कायम आहे. आपल्यामध्ये सुद्धा ज्ञानरूपता ही कायम आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्या पदार्थांचं ज्ञान होतं. म्हणजे अस्ति झालं, भाती झालं. आणखीन त्याच्यामुळे आपल्याला मग आनंद व्हायचा की नाही हे ठरतं. ज्ञान झाल्यानंतर आनंद होतो. हा आनंद जो आहे तर तो देखील कशावरही कोणावरही अवलंबून नसलेला असा जो आहे, आनंद नावाचं जे तत्व आहे ते परब्रह्माचं स्वरूप आहे. म्हणून अस्ति भाती प्रियच्या मागचं सच्चित आनंद हे बघायचं असतं. आणखीन यामुळे असं म्हटलं जातं की प्रत्येक पदार्थ जो आहे तर त्याला 5 धर्म असतात. अस्ति भाती प्रिय जे ब्रह्माच्या प्रांतातले आहेत, आणि नाम आणखीन रूप जे अखंड बदलतात ते मायेकडे. म्हणून नाम आणखीन रूप जे आहे तर त्यांचा बाध करायचा, म्हणजे ते मिथ्या आहेत, ते कायम टिकणारे नाही आहेत, सत्य नाही आहेत, ह्याच्याकडे लक्ष असं ठरवायचं आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. आणि अस्ति भाती प्रिय हे ब्रह्माचे अंश आहेत, सच्चित आनंद. वास्तविक ब्रह्माला अंशांशी भाव नाहीये, पण आपल्याला बोलण्यासाठी, विचार करण्यासाठी ते उपयोगी पडतं. आणि अशा पद्धतीने आपण विचार करू शकतो मग. आणि ते सच्चित आनंद ह्याच्यावरती निर्भर असल्यामुळे अस्ति भाती प्रिय तिथे आपण राहायचं आहे. बरोबर, खूप छान समजलं, एकदम सोपं. धन्यवाद नाही. आहे काय आणखीन प्रश्न का थांबायचं? ठीक आहे, मग थांबूया आपण. श्लोक घेऊ. ओके, पुढल्या वेळे काय तारीख आहे? 21 ना? 21 आहे.
व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊ निलया, संमोह जो वाढला. अज्ञानांधजनांचे मुक्त करुणी, शांतीपदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. जय श्रीराम. पेपर देखील चाळायला मिळत नाही वेळ. जय श्रीराम.